खर्चात धरला जातो, तुम्ही करू नका. ठीक आहे, यानंतर संबोधित करतायत आदरणीय दादा. दादासाठी एक जोरदार टाळ्या. माझी हनुमंत कोकाटे तुम्हाला विनंती आहे की 2-3 गोष्टीची नोंद तुम्ही कृपा करून घ्या. आपला हा महायुतीचा उमेदवार आहे. महायुतीमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, रासप, आरपीआय हटवले, आरपीआय खरा, त्याच्यानंतर तुमचे सदाशिवराव खोत, असे वेगवेगळे मान्यवर त्याच्यामध्ये ते पक्ष आहेत महायुतीमध्ये. तुम्ही जिथं सभा असतात तिथं घड्याळाचं झेंडे असते, तिथं आम्हाला आरपीआयचे पण झेंडे दिसले पाहिजे, तिथं शिवसेनेचे पण धनुष्यबाणाचे दिसले पाहिजे, तिथं तुमच्या कमळाचे पण दिसले पाहिजे, रासपाचे पण दिसले पाहिजे. म्हणजे नोंद घ्या. उद्या मी पुन्हा सकाळपासून सगळ्यांना आहे. कृपा करून तुम्ही असं गैरसमज करू नका. त्याच्यामध्ये नसतील तर बारामतीतून मागून घ्या आजच्या आज, अशी माझी विनंती आहे. दुसरी, आजच्या सभेला उपस्थित असणारे आपले हर्षवर्धनजी पाटील, दत्तामामा बर्णे, यशवंत तात्या माने, माजी आमदार रामराव वरपुतेजी आपले इथं आत्ताच आलेले, त्यांचं स्वागत करतो. तसंच आमचे प्रवीण भैया माने, राजवर्धन पाटील, ॲडव्होकेट शरद जामदार, संजय गोटे, अशोक बडवे, हनुमंत कोकाटे, अंकिता पाटील, गजानन वागसे, मयूर पाटील, ॲडव्होकेट लक्ष्मण शिंगाडे, राजकुमार जखार, श्रीमंत ढोले, संदीप आदली, युवराज मस्के, डॉक्टर शशिकांत तरंगे, साधनाताई केकार, देवराज जाधव, माऊली चौरे, सीमाताई काळगे, दशरथ डोंगरे, दत्तात्रय करतरे, संगीता दंडवते, संदीप भोम, संतोष राजगुरू, बापूराव शेंडे, आमचे सचिन सपकर, सतीश पांढरे, गोरख आदली, बापू घाडगे, प्रवीण डोंगरे, निलेश देवकर, मच्छिंद्र चांदणे, वसंतराव मोहोळकर, लालासाहेब चांदणे, नानासाहेब शेंडे, दादासाहेब गडापुरे, अतुल जगडे, तुषार जाधव, तानाजी मारकर, ॲडव्होकेट सचिन राऊत, अण्णासाहेब कोकाटे, मनोज भोम, राजू भोम, कुंडलिक कचरे, अमर राऊत, रेवनाताई मुलानी, शालन भोम, मनसेचे राजू भोम, माऊली वाघमोडे, कुलदीप हेगडे, गणेश गाडगे, संतोष चव्हाण, महेश जकार, सचिन चांदणे, अभिजित गुरव, माणिक भोम, अर्जुन भोम, बबन कराडे, पांडुरंग हेगडे, रामभाऊ हेगडे, मनोहर पिसाळ, मयूर शिंदे, अंकुश जकार, विपुल बहादर. काय होतं, हर्षवर्धन पाटील म्हणतात ते अजितने नावं घ्यायची, मला घ्यायला लावली बायकासारखी नावं आणि स्वतः मात्र पुरुषासारखं भाषण करतो. काय तिथे आहे का बघा तुम्ही, जरा गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु माझ्या निमगाव केती परिसरातली महायुतीच्या सभेच्या निमित्तानं जमलेले महायुतीचे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, आज मला जुने दिवस आठवले. मला आठवते पवारसाहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले 4 वेळेला आणि त्यावेळेस इथं हत्तीवरून साखर वाटली गेली. बापू तुम्हाला आठवत असेल, जुन्या लोकांनाही आठवत असेल. एक मोठी मिरवणूक काढली, जेव्हा पत्रकार बोलायलाही बसतात आणि कामालाही बसतात आणि त्याच्यावर हत्तीवरून मिरवणूक. म्हणजे का नाही म्हणजे आता पाणी येणार आहे. इकडं शेरगाव कट काहीतरी पहिला होता, नाही शेरगाव कट होता, नंतर संकट झाला. तर त्याच्यामध्ये तो काळ स्वर्गीय जमाप्पा असतील, स्वर्गीय एकनाथ तात्या हेगडे असतील, स्वर्गीय अण्णासाहेब हेगडे असतील, आमचे स्वर्गीय सोपानराव भोग असतील किंवा स्वर्गीय हिरालालजी शाह असतील, त्या सगळ्यांनी निमगाव केतकीच्या जडणघडणीमध्ये खूप मोठं योगदान या मान्यवरांचं आहे. परंतु काळाच्या दिवसात पुढे तुमचं माझं काही चालत नाही. ती वडीलधारी आज आपल्याला सोडून गेलेली आहेत. त्यांच्या आठवणी त्याच आपल्याला आता त्याच्यातच दिवस काढायचे. मी त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परंतु मित्रांनो, 78-79 साली पाणी आणायचं ठरलेलं होतं. आज देखील आपण पाणी पाणी पाणीच करतो. म्हणजे जवळपास ते 22 वर्ष आणि हे 24 वर्ष. 22 जुने 44, 1 वर्ष सोडा, 45 वर्ष झाली. पण आपल्याला अनेक निवडणुका आल्या गेल्या, पाणी आणलं गेलं, तलाव झाले, आझाद तलाव झाले, त्याच्याबद्दल पाणी आणलं गेलं. परंतु दुष्काळ पडतो, यंदा दुष्काळी वर्ष. सगळ्यांना वाटतं पाणी दिलं पाहिजे. कालवा सल्लागार समितीचा अध्यक्ष या नात्याने मी काय
करू शकलो आणि ते पाणी आता थोडं पण आणू शकलो त्याची जरा आपण जाणीव ठेवा, ओळख ठेवा. पालखी मार्ग मोदी साहेबांच्या विजन मधनं त्या ठिकाणी झालं. त्याच्यातून लोकांच्या थोड्या गैरसोयी झाल्या, काही ठिकाणी सोयी झाल्या. गावातले ज्यांचे रस्ते होते ते बाहेर न गेल्यानंतर त्याचा परिणाम बाजारपेठेवर कमी अधिक प्रमाणामध्ये होतो. परंतु गावामध्ये दुसरं काही उत्पन्नाचं साधन झाल्यानंतर निश्चितपणे त्याचाही फायदा माझ्या गावकऱ्यांना होतो, माझ्या व्यापारी बंधू भगिनींना होतो. मित्रांनो, आज बोलत असताना दत्तामामांनी हर्षवर्धन पाटलांनी बरंच सांगितलेलं आहे. आज लग्नाची मोठी तीज आहे. ज्या प्रचंड संख्येने भर दुपारी आज 42 टेम्परेचर असताना तुम्ही जेवढी उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं स्वागत पण करतो आणि महायुतीच्या वतीनं आभार देखील मानतो. मित्रांनो, ही निवडणूक गावकी भावकीची निवडणूक, ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. मला हनुमंत लोकांनी तुम्हाला सांगायचं आहे, जरा माझा निरोप आपल्या तालुक्यातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना द्या. कुठल्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना द्या ते तुमच्या लक्षात आलंय. आणि सोसायटीच्या पण सचिव लोकांना द्या. मी जरी आज बँकेमध्ये डायरेक्टर नसलो तरी माझं एवढंच बँकेत ऐकलं जातं. एवढंच. आणि इथं जे काही गप्पा आणतो, मी याव करेन, मी त्याव करेन, त्याला कधी काय करीन त्याच्यात त्यालाच कळायचं. त्याच्यामुळं मोदी साहेबांनी फार मेहनत करून त्या ठिकाणी तो निर्णय तिथपर्यंत आपल्या देशाला पोहोचवलेला आहे. त्यामुळं आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. आज आदराने भारताकडे बघितलं जातं. चंद्रयान आपण पाठवलं, मंगळयान आपण पाठवलं. हे सहजासहजी कुणाला जमलं नाही, ते मोदी साहेबांच्या सरकारने केलं. आज शेतकऱ्यांना पण ऊसाची FRP दरवेळेस वाढवून देतात. आज इन्कम टॅक्स आमच्या शेतकऱ्यांच्यावर टांगती तलवार होती, तो काढून टाकला, त्याचा दंड काढून टाकला. इथून पुढे FRP पेक्षा जास्त भाव दिला तर साखर आयुक्ताची परवानगी घ्यायची. त्यांनी परवानगी दिली तर त्याला इन्कम टॅक्स नाही. हे करोडो रुपयाचं माझ्या शेतकऱ्यांचं काम केलं. पूर्वी साखर किती रुपयांनी विकली जायची, भाव पडल्यानंतर इथल्या किराणा मालांना विचारा. भाव कमी असताना तिथं आता आदित्य किराणा स्टोर त्यांनाही विचारा, 19 रुपये 20 रुपये साखर. आता 31 रुपयाच्या आत साखर विकायची नाही. त्याच्यावर काल आता साखर काहींनी विकली 35 रुपये 75 पैसे एस. हे कशामुळं? मोदी साहेबांच्या निर्णयामुळं. त्यामुळं माझ्या शेतकऱ्यांना आता भाव चांगले मिळायला लागलेले आहेत. कांद्याचा प्रश्न आहे, त्याच्यातनं आम्ही मार्ग काढतोय. त्याच्यातून दुधाचे भाव आम्ही 5 रुपये वाढवले. ज्यांचे पैसे मिळाले नसतील ते पैसे देऊ, आम्ही कुणाचे पैसे ठेवणार नाही. कापूस आणि सोयाबीनला 4000 कोटी रुपये बाजूला काढून ठेवले. आचारसंहिता संपल्यानंतर त्याबद्दलची कारवाई होईल. धानाच्या बद्दल देखील त्या शेतकऱ्यांना बोनस देण्याचं काम जिथं धान उत्पादक शेतकरी त्यांना त्यांच्या बाबतीमध्ये केलं गेलं. हे शेवटी बळीराजाचं पण सरकार आहे. 1 रुपयामध्ये तुमचा पीक विमा आम्ही उतरवतो, बाकी सगळे पैसे केंद्र सरकार राज्य सरकार घालतं. हा विचार करा. विरोधक म्हणतात की पवार साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत 71,000 कोटीचं कर्ज माफ केलं. त्यात सोनियाजी होत्या, पी चिदंबरम साहेब होते. पण देशात 71,000 कोटीचं कर्ज माफ केलं. त्याच्यानंतर देवेंद्रजी आले. देवेंद्रजींनी फक्त आपल्या महाराष्ट्राचं 35,000 कोटीचं कर्ज माफ केलं. आणि नंतर पुन्हा आम्ही लोक आलो, आम्ही 27,000 कोटीचं कर्ज माफ केलं. म्हणजे आम्हाला पण संधी मिळाल्यानंतर आम्ही काम करतो ना. पण संधी मिळण्याच्या करता कुणीतरी आम्हाला प्रोत्साहन पण दिलं पाहिजे, तर आम्ही त्या संधीचा फायदा उठवू. आज याच्यामध्ये भावनिक होऊन ही निवडणूक बघू नका. निमगाव केतकीकरांनो आणि पंचक्रोशीतील माझ्या बांधवांनो, इथं आपल्याला पाण्याचा प्रश्न गहन आहे. शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटला की आपोआप आपला पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटतो. आणि त्याकरता मी हर्षवर्धनजी, आमचे दत्तामामा, देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदे आमचं ठरलंय
ते नाही का कधी कधी येत आमचं ठरलंय, तसं आमचं ठरलंय. तुम्हाला पाणी प्यायला शेती करता द्यायचं. बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड, हवेली. तुम्ही म्हणाल कस काय? वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर आज सगळं पाणी प्यायला जातंय. फार कमी पाणी मिळतंय. आमचं म्हणणं असं आहे की आम्ही ते एक कमिटी नेमली होती, त्याचा अहवाल आलेला आहे. मुळशी डॅम हा वीज तयार करतो. वीज आमचं म्हणणं आता वीज फक्त पाण्यावर तयार करण्याची गरज नाही. आता पाणी शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे. पाणी प्यायला देण्याची गरज आहे. वीज तयार करून समुद्राला पाणी सोडून त्या पाण्याचं नुकसान करण्याची गरज नाही. मग तुम्ही म्हणाल विजेचा प्रश्न कसा भरून काढणार? आता न्यूक्लिअर पॉवर ती आपण करू शकतो. विंड पॉवर, वाऱ्यावर वीज, सूर्यावर वीज, सोलर पॉवर, त्याच्या संदर्भामध्ये आपण थर्मलवर वीज तयार करू शकतो. आणि जे साखर कारखाने आहेत त्याच्या बगॅसमधनं कोजन त्याच्यातनं पण वीज आपण तयार करू शकतो. असे अनेक प्रकार वीज तयार करायचे निर्माण झालेले आहेत. त्याच्यामुळं आमचं म्हणणं आहे की आता टाटानी मुळशीचं पाणी आमच्या पुण्याला प्यायला द्यावं आणि पुणे जे पाणी ज्याचा उल्लेख दत्तामामांनी केला जवळपास 20-22 TMC पाणी ते आम्हाला खाली यावं. तेवढं पाणी आल्यानंतर आपण अतिशय सुजलाम सुफलाम आपला सगळा भाग होईल. लोक एकदम खुश होऊन जातील. कुणाच्या तोंडातला घास आपण काढून घेतलेला नाही. कुठलं दुसरं पाणी मंजूर करायची गरज नाही. हे कसं करण्याकरता पैसा लागणार आहे. पैसा राज्याचा द्यायला मी तयार आहे, पण मला मर्यादा आहेत. कारण आमच्या तिजोरीचं उत्पन्न बघूनच मी पैसे देणार. मग बाकीचे पैसे कुठून आणायचे? तर केंद्राकडनं. मग केंद्रामध्ये बारामतीचा खासदार केंद्राला पाठिंबा देणारा निवडून गेला पाहिजे. मागं 10 वर्ष आताचे खासदार निवडून दिले, त्याच्यात आपला बारामती लोकसभा मतदारसंघाचा एवढा देखील फायदा झाला नाही, कारण ते विरोधी पक्षाचे खासदार होते. आता आपल्याला सत्ताधारी पक्षाचा खासदार निवडून पाठवायचा. त्याचं चिन्ह आहे घड्याळाचं. त्याच्याकरता घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं 7 तारखेला आपल्याला बटन दाबायचं आणि त्याच्यातून माझ्या या सगळ्या भागातल्या शेतीचा पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे. हे महत्त्वाचं काम आपल्याला करायचं आहे. आम्ही दुसरं तर लाकडी लिंबोडीचं 300 कोटीचं काम 17 गावांचं सुरू झालंय. तुम्ही जावा कधी उजनीला. आता आम्हाला नीरा नदीला पण बॅरेज म्हणजे केटीवेअरचं बॅरेजमध्ये रूपांतर करायचंय. मी आता ट्रायल बेसला यंदाच्या बजेटमध्ये काही टाकणार आहे. 2 बॅरेज आपण उद्दटला आणि सोमंथणीला केलेत. जाऊन बघा. जर जायचं असेल तर उद्दटचा बंधारा तो बॅरेज म्हणजे एक छोटं धरणच आहे, तसं आपण करणार आहे. आणि ह्या पद्धतीनं करण्याकरता आम्हाला केंद्र सरकारचा निधी पाहिजे. आम्ही उद्याच्याला तुम्ही जर ऐकलं, तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीचं कल्याण करायचं ठरवलं तर तुम्ही घड्याळाच्या शेजारचं बटन दाबाल आणि ते दाबल्यानंतर आम्ही खासदाराच्या बरोबर जाऊ, पंतप्रधानांना भेटू, त्यांच्या इतर सहकाऱ्यांना भेटू आणि त्यांना सांगू की आता हे काम आम्हाला करून पाहिजे. काम होईल का नाही, काय अडचण आहे? काही निवडणुकीला मतं मिळवण्याच्या करता नाहीये. हे फार विचारपूर्वक सागर बंगल्यावर माझी हर्षवर्धनजी आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. तिथं पण आम्ही ह्या सगळ्याची चर्चा केली. एकनाथराव शिंदे बरोबर माझी बैठक झाली. परवा पंतप्रधान आपल्या पुण्याला आले असताना मी त्यांच्या जवळ बसलो होतो. त्यावेळेस आम्ही मधून अधून एकनाथराव शिंदे बोलत असताना चर्चा करायचो. त्यावेळेस हीच चर्चा करत होतो, दुसरी नव्हती चर्चा करत, की आम्हाला ही मदत तुमची लागणार आहे. त्यांनी सांगितलं की काळजी करू नका, तशा प्रकारची मदत मी विदर्भात गोसीखुर्दला केली. मी टेंबू ताकारी म्हैसाळला, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याकरता केली. त्यांच्याकडे निधी आहे. निमगाव केतकीकरांनो, हे सगळं काम आपण केलं तर आपल्याला तरंगवाडीचा तलाव असेल किंवा कुठलेही तलाव असतील ते आपण भरू शकू. आपला शेटफळगडेचा तलाव आपण भरू शकू. शेटफळ हवेलीचा, मी चुकून गडे म्हणलं, हा तलाव भरू शकू. आपल्याला पाण्याची कमतरता मग भासणार नाही. फक्त आपल्याला काटकसरीनं मात्र पाण्याचा
वापर करावा लागणार आहे. त्याकरता मगाशी या दोघांनी सांगितलं तशी ही निवडणूक त्या दृष्टिकोनातनं महत्वाची आहे. कारण आम्ही तर आता एकमेकाच्या विरोधात लढून लढून थकलो. त्याच्यातनं त्यांनी तुम्हाला खुश करायचं, मी त्यांच्या विरोधात बोलून तुम्हाला खुश करायचं आणि तुम्ही म्हणायचं काय चाललंय बघा जोरात. त्याच्यातून विकासाचा प्रश्न सुटू शकत. आपल्याला आता बाबांनो विकास करायचा आणि तो विकास करण्याच्या करता आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे. म्हणून निमगाव केतकीकरांनो माझी तुम्हाला आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे की ह्या संदर्भामध्ये केंद्र सरकारचा निधी महाराष्ट्राच्या आणि पुणे जिल्ह्याच्या विकासाच्या करता आणायचं काम आम्हीच लोक करणार आहोत इथं बसलेले. आणि आपण गाव पातळीवर विरोधाला विरोध करायचं म्हणून विरोधात काम करू नये. बऱ्याचशा गावात असतं, समजा मी या बाजूला असलो की तिथं बापू त्या बाजूला, का तर आमच्या दोघांच्या गावात पार्ट्या, त्याच्यातून काहीच साध्य होणार नाहीये. त्याच्या संदर्भामध्ये स्थानिक हेवे दावे तुम्ही सगळ्यांनी बाजूला ठेवा. एवढ्या निवडणुकीपुरतं तुम्ही आमचं ऐका. यामध्ये मला तुम्ही सगळ्यांनी महायुतीच्या उमेदवाराला मतदान रूपी सहकार्य करा आणि आपला एक खात्रीचा खासदार केंद्राचा निधी आणण्याच्या करता, केंद्राला रेल्वेचे प्रकल्प केंद्राकडनं मंजूर करण्याकरता, नॅशनल हायवेचे कामं करण्याकरता, जिथं समुद्र असेल तिथं बंदराची कामं करण्याकरता, विमानतळाची कामं करण्याच्या करता, मोठे मोठे प्रोजेक्ट मंजूर आणण्याच्या करता आपल्याला हे करायचंय. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आपण ते करा. माझ्या स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांच्याकडनं यदा कदाचित काही चुका झाल्या असतील तर मी त्यांना माझ्या भाषेमध्ये ते सुधारणा करायला सांगेन, याची मी गवाही देईन. कधी कधी लोक म्हणतात दादा तुमचं हर्षवर्धनचं दत्तामामाचं काही नाही, पण तुमचे नावं घेऊन जी पुढारी येत ना तीच आम्हाला त्रास देतात आणि ती तुमचा प्रचार करतात म्हणून आमचा तुम्हाला विरोध. अरे पट्टे, अरे त्यांचा राग आमच्यावर कशाला काढताय? आम्ही तुमचं काम करतो ना, आम्ही तुम्हाला मदत करतो ना, आम्ही तुम्हाला पाणी द्यायचं काम करतो ना. त्याच्यामध्ये या लोकसभेला जो कार्यकर्ता प्रामाणिकपणे कार्य करेल त्याला आम्ही पूर्णपणे सहकार्य करू. तुम्ही असं म्हणत आणू नका आता इथं हर्षवर्धन पाटलांची एक पार्टी आणि आमची एक पार्टी, मग हर्षवर्धन पाटलांचे कार्यकर्ते काम करतायत मग आपण कशाला करायचं? दोघंही काम करा, दोघंही एकतर्फी मतदान मिळून दाखवा. बारामती तालुक्याचा विकास मी कशामुळे केला? 1,68,000 मताधिक्य, सगळ्यांची डिपॉझिट जप्त म्हणल्यानंतर एवढा बोजा माझ्यावर पडतो की 5लाच खरवरून जागा होतोय आणि 6ला कामाला लागतोय रोज, पुढं बोलत नाही. तशा पद्धतीनं मला हे दोघं करतायतच, परंतु बारामती सारखा इंदापूरचा पण आपण कायापालट करू. त्याकरता मी तुमच्या पाठीशी उभा राहतो, तुम्ही काळजी करू नका. मी शब्दाचा पक्का आहे. मी तुम्हाला निधी पण त्या बाबतीमध्ये देईन. त्याच्यामध्ये आपल्या कार्यक्षेत्रातील ऊसा संदर्भात काही चुका झाल्या असतील किंवा काही दमदाटी करत असतील, तुझा ऊस नेणार नाही. तुमचा ऊस परिपक्व झाला असेल अजित पवार तुमचा ऊस घेऊन जाईल. काटा परफेक्ट, भाव परफेक्ट, काय काळजी करू नका. त्याच्यामुळं कोण ॲग्रो फिग्रो काही दम देत असेल तर त्या दमाला घाबरू नका. आपला दम त्यांच्यापेक्षा लय भारी आहे. त्याच्यामध्ये आपल्या कार्यक्षेत्रातील एकंदरीत अंबालिका असेल, दौंड असेल, कारखाना, त्याच्या लागण तारखा, पोच, ह्या सगळ्या बाबतीमध्ये मी त्याच्यातनं मार्ग काढीन. स्थानिक पातळीवर ज्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते आहेत माझ्या नावाचा वापर करून खोट्या केसेस कुणावर लावत असतील तर त्या संदर्भात आणि विकासाला अडथळा निर्माण करत असतील, कधी मला कार्यकर्ते देतात, दादा आमचा रस्ता अडवलाय, दादा आमचं हे काम अडवलंय, दादा तुमचं ते काम अडवलंय, तर असले प्रकार मी माझ्या कार्यकर्त्याकडनं खपून घेणार नाही. त्यांना योग्य पद्धतीनं समजावून सांगीन, परंतु समजावून सांगून त्यांनी नाही ऐकलं तर मग त्याला शेवटी नाईलाजास्तव योग्य जागा दाखवीन. सर्वसामान्य नागरिकांना, माझ्या इंदापूरकरांना ह्या लोकांचा त्रास होणार नाही
अशा प्रकारची मी खबरदारी घेईल. कारण मी दर आठवड्याला एक दिवस पुण्यामध्ये सर्किट हाऊस आणि काउन्सिल हॉलला असतो आणि दर आठवड्याला एक दिवस माझ्या बारामतीमध्ये असतो. तुम्हाला बारामती काय फार लांब नाही ह्याची जाणीव निमगाव केतकीकरांनी ह्या निमित्ताने ठेवावी आणि स्थानिक पातळीवरच्या हेवा देव्यामध्ये दोन्ही लोकांच्या बाजू समजून घेऊन मगच निर्णय दिला जाईल. एकतर्फी निर्णय त्या ठिकाणी दिला जाणार नाही. ह्याबद्दलची पण खबरदारी मी आणि माझे सगळे सहकारी आमचे महायुतीचे सगळे घटक ह्या निमित्तानं घेतील. काही पण खात्री आणि विश्वास मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना देतो. मित्रांनो, बोलण्यासारखं खूप आहे. तुम्ही अफवांच्यावर विश्वास ठेवू नका. काही काही बाबतीमध्ये आता आमच्या कुटुंबातले पण अनेक लोक इथं प्रचाराला येतात. अनेक जण सांगतात दादा आम्हाला फोन आला. आता काल आमचे अध्यक्ष हनुमान कोकाट्यांनाच फोन आला आणि त्यांना कुणी दम देत होतं. अरे ही कुठली पद्धत झाली? मी कधी असं वागलो नाही. तुम्ही निवडणूक होईल 4 दिवसाची, 7 तारखेच्या नंतर कोण आहे? मीच आहे, हर्षवर्धन आहेत, दत्तामामा आहे. बाकीचं जी फिरतायत ना ते कुणी येणार नाही. ते लांब कुठेतरी परदेशात दौऱ्याला जातील. फार आता उष्णता इथं झालेली आहे. आता परदेशी दौरा करून येतो. असली ती सगळी जी आता उगवलीत ना, पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या कशा उगवतात तशी. मी माझं इलेक्शन होऊ द्या, त्या सगळ्यांना एकेकाला घेणार आहे, तोंडावर बोलणार आहे. अरे चाललेलो ते तुमची मस्ती म्हणलं. आता नाही, आता काही बोलत नाही. ती घरातली म्हणून मी बोलणार, बाहेरच्यांना कोण बोलतंय? आणि आमच्या तर उलटच चाललंय. अहो 40 वर्षाची सून आमच्या घरात येते, तिलाच बाहेरची समजतात. आता काय करायचं? समजतात ती नाही. हे पटतंय का तुम्हाला? आया बहिणींना पटतंय का? सून आली की तिनं ते जे काही धान्य असतं ते माप असतं, पाहिली असती, शेर असतं, काय असतं ते माप ओलांडलं की ती त्या घरची लक्ष्मी झाली. त्याच्या संदर्भामध्ये निम्मी प्रॉपर्टी लगेच घरातली तिची झाली. इथं आता राजवर्धन बसलाय आणि अंकिता बसली. मगाशी या महाराजांनी मला सांगितलं माझी जी काही प्रॉपर्टी आहे 50% अंकिताला दिली, 50% राजवर्धनला दिली. सांगितलं की नाही? किती तास झाले? किती तास झाले आपल्याला सांगितलं? ही वस्तुस्थिती आहे ना. शेवटी वडिलाला मुलीचं प्रेम असतात ना. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु त्यांच्या बाजूनी कायदा पण आहे. शेवटी घरामध्ये मुलगा मुलगी जन्माला आले तरी मुलाला जी प्रॉपर्टी जाते तेवढीच प्रॉपर्टी मुलीला पण द्यावी लागते. हा कायदा झालेला आहे. शेवटी महिलांचा मान सन्मान प्रतिष्ठा आपणच ठेवली पाहिजे. कारण ती कुणाच्या कुणाच्या घरची लक्ष्मी आहे, ती कुणाच्या कुणाच्या घरची सून आहे. तिला बाहेरची म्हणता येणार नाही. ह्याची नोंद माझ्या निमगाव केतकीकरांनी घेतली पाहिजे. मित्रांनो, दिवस येतात जातात. आता इथं आया बहिणी बसल्यात. 4 दिवस सासूचे असल्यानंतर 4 दिवस सुनेचे येतात की नाही? का सारखे सासूचेच दिवस राहतात? तसं सारखे सासऱ्याचे दिवस राहत नाही, कधीतरी सुनेचे दिवस येतात. पण समजून घेतलं तर ना. काय करायचं? काय मी किती दिवस थांबायचं? आता मगाशी सांगितलं माझं वय 60च्या पुढे गेला. आता काय करावं? काय आता 70 झाल्यावर करावं का काय काम विकासाचं? मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या. मी पोटतिडकीने सांगतोय, या दोघांनी पण तुम्हाला पोटतिडकीने सांगितलेलं आहे. आम्ही पंतप्रधानांशी चर्चा केलेली आहे. आम्ही राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे. सुदैवाने अर्थ खातं माझ्याच ताब्यामध्ये. त्यामुळं आपलं हे कायमचं दुखणं दूर करायचं माझं, हर्षवर्धनजींचं, दत्तामामाचं आणि आमच्या महायुतीचं स्वप्न आहे. आणि ते स्वप्न जर कृतीत आणायचं असेल तर ते तुमच्या हातात आहे. कसं? तर उद्याच्या 7 तारखेला घड्याळाच्या शेजारचं पहिल्याच मशीनमध्ये नंबर 2 ला आपलं नाव आहे आणि तिथं घड्याळाच्या शेजारचं बटन आहे. ते जर आपण दाबलं तर हर्षवर्धन पाटील, मगाशी तुम्ही मी दत्ता असताना गाडीत काय बोललो? तुम्ही म्हणला दादा आचारसंहिता मुंबईत आपण बसायचं म्हणलं की नाही? आचारसंहिता, मी कामाला वेळ लावणारा माणूस नाही. आपला झटपट निर्णय असतो. एक गाव 2 तुकडे, बघू करू
ये आज ये उद्या ये मुंबईला झालं, त्याच्यातच वाटोळ होते त्याचं. बऱ्याचदा आता आचारसंहिता आहे, नाहीतर काम दिलं की मी लगेच अधिकाऱ्याला सांगतो लाव फोन. ती कसे काय म्हणायचे, लाव व्हिडिओ, तसं आपलं असतं लाव फोन आणि कर काम. या पद्धतीनं बाबांनो आम्ही शब्दाचे पक्के आहोत. आम्हाला कुणाचाही अनादर करायचा नाही, परंतु कधी ना कधी प्रत्येकाचा वेळ असते, काळ असतो आणि दुसऱ्याला संधी द्यायची असते. पुढं 5-10 वर्षांनी आम्हाला दुसऱ्यांना संधी द्यावी लागेल. ज्याच्यात कर्तृत्व असेल, ज्याच्यात नेतृत्व असेल, तो कुठल्या जातीचा, धर्माचा, पंथाचा अजिबात आम्ही बघणार नाही. तो कर्तृत्व नसेल, तो आपल्या परिसराला पुढे घेऊन जाणार असेल, तर तसल्यांना आशीर्वाद देण्याचं कामच आमच्यासारखे कार्यकर्ते त्यावेळेस करतील. याही गोष्टीची नोंद आजच्या निमगाव केतकीच्या सभेच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी घ्यावी. आणि आता राहिलेल्या काळामध्ये कुणी काही किती त्याच्यामध्ये डोळ्यामध्ये अश्रू जरी आणले तरी देखील भावनिक होऊ नका. डोळ्यात अश्रू आले म्हणजे पाणी येणार नाही. पाणी आणण्याच्या करता अंगात पाणी असणाराच माणूस पाणी आणू शकतो. आणि आमच्या अंगामध्ये पाणी आहे, ते आम्हाला तुमच्या शिवारात आणायचंय, ते आम्हाला तुमच्या शिवारात आणायचंय. आणि लागडी लिंबोडचं काम सुरू झालंय. आम्ही बोलतो तसं वागतो. 300 कोटी रुपयाचं काम मध्ये इंदापूरला आलो होतो. असंच व्यापाऱ्यांनी सांगितलं की बाबा 300-200 कोटीचा पूल झाला तर करमाळा आणि इंदापूरचं कल्याण होणार आहे, बाजारपेठ वाढणार आहे. ताबडतोब पूल मंजूर केला की नाही, बातम्या आल्या की नाही. 382 कोटी रुपये कशाला म्हणतात. आम्हालाही कामाची आवड आहे, म्हणून आपण तिथं केंद्रात मोदींचं सरकार आणि राज्यात मोदींना सपोर्ट करणारे जास्तीत जास्त आमचे खासदार महायुतीचे हे आपण निवडून द्या. आणि त्याच्यातून काय बदल होतोय. आता 15 वर्ष त्यांना निवडून दिलंय, आता 5 वर्ष आमच्या खासदारांना निवडून द्या. बऱ्याच तुलना करा की त्यांचा काळ कसा आणि आमचा काळ कसा. आमचा 5 वर्षाची कारकीर्द महायुतीच्या खासदाराची निश्चितपणे पहिल्या खासदारापेक्षा उजवी असेल हा शब्द निमगाव केतकीकरांना देतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.